नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022-2024साठीची याच्यामध्ये पाहू शकता 2024साठीची 21,678 जवळजवळ 22,000 जागांसाठीची आहे. या भरतीसाठीची जे ॲप्रूव्ड जाहिराती आहेत विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू ह्या ऑफिशियल वेबसाईटवर डाउनलोड सेक्शनमध्ये दाखवण्यात आलेले आहेत, अपलोड केले गेलेले आहेत. याच्यामध्ये ज्या ॲप्रूव्ड ॲडव्हर्टाईजमेंट फेज 1च्या विथ इंटरव्ह्यू आहेत, त्याचबरोबर ॲप्रूव्ड ॲडव्हर्टाईजमेंट फेज 2च्या विदाऊट इंटरव्ह्यू आहेत, त्या डाउनलोड करून सेक्शनमधून चेक केले जाऊ शकतात. त्याचबरोबर जे प्रेफरन्ससाठीची महत्त्वाची अपडेट दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहूयात. प्रेफरन्स म्हणजे प्राधान्यक्रम कशा पद्धतीने सेट करायचा आहे इथे पाहू शकता. त्यासाठीची महत्त्वाची नोटीस जी आहे, सूचना देण्यात आलेली आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 ही दिनांक 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये घेण्यात आलेली होती. सदर चाचणीस 2,49,730 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,16,443 उमेदवार चाचणीस प्रविष्ट होते. आता या चाचणीस प्रविष्ट उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली होती. याच्यामध्ये पाहू शकता ही अधिकृत वेबसाईट आहे. याच्यावर जी सेल्फ सर्टिफाईड कॉपी आहे स्वप्रमाणपत्र ते करण्यासाठीची ऑप्शन दिलेला होता. आणि यांनाच हे जे उमेदवार आहेत यांनाच जे ऑनलाईन लॉग इनची सुविधा आहे जनरेट करण्यासाठी, प्रोफाइल्स जनरेट करण्यासाठी त्याची जी ऑनलाईन लॉग इन ID आणि पासवर्ड आहे तो देण्यात आलेला होता. इथे पाहू शकता. त्याच्यामध्ये उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी 5 फेब्रुवारी 2024 पासून ते 12 फेब्रुवारी 2024 पर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये उमेदवारांनी पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातीचा अभ्यास करावा. म्हणजे जाहिराती जे जाहीर करण्यात आलेल्या आहेत पोर्टलवर त्या डाउनलोड सेक्शनवरून त्या चेक केल्या जाऊ शकतात, डाउनलोड करून चेक केले जाऊ शकतात. डिटेलमध्ये चेक करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर याच्या विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू जाहिराती आहेत. पुढच्यामध्ये प्राधान्यक्रम जनरेट करून तो लॉक करण्यासाठी याची युजर मॅन्युअल आहे ते देण्यात आलेलं आहे ऑफिशियल साईटवर. ते जी युजर मॅन्युअल आहे ते डाउनलोड केलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये कशा पद्धतीने प्राधान्यक्रम जनरेट करायचा आहे, लॉक करायचा आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. इथे पाहू शकता अधिकृत वेबसाईटवर युजर मॅन्युअलचं ऑप्शन आहे. तिथे क्लिक करून तुम्ही ते युजर मॅन्युअल डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्स या मेनूचा वापर करून मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू, मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमांची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल. प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री करणंसुद्धा आवश्यक आहे. मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील, म्हणजे प्रेफरन्स जे आहे ते जनरेट होतील. आणि या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम जनरेट ते लॉक करू शकते. उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी 8 फेब्रुवारी 2024, 9 फेब्रुवारी 2024 असा कालावधी देण्यात येत आहे. उमेदवारांनी युजर मॅन्युअलमध्ये नमूद केल्यानंतर प्राधान्यक्रम लॉक करण्याची कार्यवाही वगळून इतर सर्व कार्यवाही पूर्ण करावी. प्रत्यक्ष लॉक करण्याची सुविधा दिल्यानंतर प्राधान्यक्रम लॉक करावेत. याच्यामध्ये पाहू शकता उमेदवारांनी विहित मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करणे आवश्यक आहे. शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2024 वाढवून देण्यात आलेली आहे. उमेदवारांना मुलाखतीशिवाय विदाऊट आणि विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रक्रियेत सहभागी व्हायचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करणे आवश्यक आहे. जे उमेदवार प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करणार नाहीत ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यात विचारात घेतले जाणार नाही आहेत. म्हणजे प्राधान्यक्रम जनरेट करणं आवश्यक आहे. ज्या उमेदवारांनी दिनांक 12 फेब्रुवारी 2023 शैक्षणिक या अर्हताबद्दलची सुद्धा विस्तारित माहिती या सूचनेमध्ये देण्यात आलेली आहे. प्राधान्यक्रम कशा पद्धतीने जनरेट करायचा आहे आता या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. की त्याची युजर मॅन्युअल सेक्शन देण्यात आलेलं होतं. तिथं सेक्शनमधलं जर PDF तुम्ही डाउनलोड केलं तर त्याच्यामध्ये पवित्र पोर्टलवर प्रेफरन्स जनरेशन टेट 2022साठीची जी माहिती देण्यात आलेली आहे, कशा पद्धतीने प्रेफरन्स जनरेट करायचा आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. इथे पाहू शकता अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे.
ते कॅन्डिडेट्स लॉग इनचा ऑप्शन जो आहे याच्यावर हे लॉग इन करायचं आहे या आय डीवरून. त्याचबरोबर ते लॉग इन केल्यानंतर जो व्हेरीफाय ओ टी पी येईल तो ओ टी पीने व्हेरिफिकेशन कंप्लीट करायचं आहे. याच्यामध्ये डॅशबोर्डमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म असेल, प्रेफरन्स फॉर्म विदाऊट इंटरव्ह्यू असेल आणि प्रेफरन्स फॉर्म विथ इंटरव्ह्यू असेल. अशा पद्धतीने इथे जी इन्फॉर्मेशन आहे ती दिलेली दाखवण्यात येईल. त्यानंतर जनरेट प्रेफरन्समध्ये टेबल ऑफ कवर्स आहेत, म्हणजे याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट आहे, एज्युकेशन लेवल, मीडियम, डेजिग्नेशन, पे स्केल, ॲड टाईप आहे, सब्जेक्ट आणि टीचिंग मीडियम आहे. त्याच्यानंतर जे जनरेटेड प्रेफरन्स दाखवण्यात येतील. जनरेट प्रेफरन्स डिस्प्ले हे सर्ट एरियानुसार असणार आहेत. तुम्हाला ते सिलेक्ट करायचे आहेत या पद्धतीने. तर इथे पाहू शकता सिलेक्ट प्रेफरन्स ऑफ युअर चॉईस. डिस्ट्रिक्टमध्ये आहे, एज्युकेशन लेवल आहे, मीडियम, डेजिग्नेशननुसार प्रेफरन्स सिलेक्शन करू शकता. डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे युजर मॅन्युअलमध्ये कशा पद्धतीने प्रेफरन्स असणार आहेत. कॅन्डिडेट्स मस्ट क्लिक अँड सिलेक्टेड प्रेफरन्सेस, म्हणजे जे सिलेक्टेड प्रेफरन्स आहे ते सिलेक्ट करून ते ॲडवर क्लिक करणं सुद्धा आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. असाइन प्रेफरन्सेस, त्याच्यानंतर असाइन करायचे आहेत प्रेफरन्स प्राधान्यक्रम. त्याच्यानंतर स्टॅटिक्समध्ये सुद्धा चेक केले जाऊ शकतात. लॉक करायचं आहे. शेवटी सगळ्यात शेवटचा जो ऑप्शन आहे फायनल बटन फॉर सबमिशन, याच्यामध्ये लॉक करायचे आहेत प्राधान्यक्रम. लॉक केल्यानंतर बिफोर लॉकिंग द पॉप क्लिकिंग येस प्रेफरन्स विल बी लॉकड. कॅन्डिडेट कॅन डाउनलोड PDF, म्हणजे जी PDF फाईल आहे ते डाउनलोड चेक करून तुम्ही जे प्रेफरन्स आहे तो कशा पद्धतीने सेट झालेला आहे, लॉक झालेला आहे या डिटेलमध्ये पाहू शकता याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने हे जो प्राधान्यक्रम जो आहे सेट करण्यासाठीची महत्त्वाची माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. हे दोन्ही PDF जे आहेत डाउनलोडसाठी डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेलं आहे, चेक केले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने ही जी शिक्षक भरतीसाठीचे प्राधान्यक्रम सेट करण्यासाठीचा लॉक करण्याची माहिती आहे ते अशा पद्धतीने असणार आहे. त्याचबरोबर भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि त्याचबरोबर नोकर भरती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.